दादा अरे आधी तू माझ्यासोबत इकडे चल. काय झालंय तुला? तू बोलत नाहीयेस माझ्याशी? नाही नाही असं काही नाही. अरे सिद्धू सगळं कळतंय मला, तू नजरेला नजर सुद्धा देत नाहीयेस माझ्या. हे बघ सिद्धू, नीलांबरी सोबत जे काही घडलं तो सगळा अपघात होता, तुझा काही एक दोष नाही. तू का गिल्ट वाटून घेतोय स्वतःला? दादा अरे पण मला वाटतंय गिल्टी. अरे मी पूर्ण प्रयत्न केला होता बहिणींना वाचवण्याचा, पण पण ते कशा काय घसरल्या मला 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 नाही माहिती. दादा हे बघ, मला माहिती आहे की तुम्ही या आनंदाच्या क्षणाची खूप दिवसांपासून वाट बघत, कारण फायनली तो मोमेंट आला होता तुमच्या लाईफमध्ये. माझ्यामुळे तुमचा आनंद हिरावून गेलाय. सॉरी, मला माफ करा. प्लीज माफी वगैरे तू मागू नको. तुझा याच्यामध्ये काही एक दोष नव्हता. तू तू त्रास करून घेऊ नको स्वतःला प्लीज. दादा अरे हा तुझ्या मनाचा मोठेपणा झालाय. मग मला खरं तर बहिणींची पण माफी मागायची, पण समोर जायचं धाडसच होत नाही. सिद्धू प्लीज शांत. तुझी याच्यामध्ये काही एक चूक नाहीये. तू स्वतःला दोष देत बसू नको. नीलांबरी बद्दल मलाही वाईट वाटतं रे, पण पण काय दादा काय झालं? नीलांबरीने आपल्याला फसवलं रे. हे बाळ माझं नव्हतंच. तुझं नव्हतं म्हणजे? दादा दादा मला प्लीज सांग काय झालंय. अरे हो सिद्धू, मी खरं सांगतोय, नीलांबरीने आपल्याला फसवलंय सिद्धू. तुझं नाही म्हणजे बहिणींचा बाहेर काय ते? सिद्धू, नीलांबरीचं बाळ गेलं या गिल्टमध्ये तू राहू नये म्हणून मी तुला हे सगळं काही सांगितलं. हे बाळ मी स्वीकारावं म्हणून खूप मागे लागली होती माझ्या ती, पण तुला त्रास होऊ नये म्हणून सांगितलं तुला हे सगळं. खरंच त्या खालच्या थराला कसं काय जाऊ शकतात बहिणी? अरे असं वागूच कसं काय शकतात यार? अरे आजवर तू इतकं प्रेम केलंस त्यांच्यावरती, प्रत्येक चूक पाठीशी घातली, आणि तरी इतके नीचपणे. दादा मला प्रचंड राग आलाय. काय करायचं नाही मला कळत नाही आता. मला खूप हरल्यासारखं वाटतं रे सिद्धू. दादा दादा ऐक ना. दादा दादा चला, गरमागरम मक्याची कणस. देते, घ्या घ्या. घे ना लक्ष्मी, तू घे. गरम आहे हा. हो, त्याला नेऊन दे. हा, घे घे. वा 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 वीणा वहिनी, मी तुला सांगणारच होते या वातावरणात काहीतरी मस्त चटपटीत बनव. आणि बघ ओळखलं ना तुझ्या मनातलं. फक्त खायलाच नाही, गरमागरम चहा पण ठेवलाय. वीणा, चहात आलं टाकलंयस ना ग? म्हणजे आता गप्पा मस्त रंगतील. नाही, आजकाल गप्पा रंगतायत त्या नाती आणि आजीमध्ये. दिवसभर काय सुरू असतं देवाच ठाऊक. आई हो, हो. वाह, 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 वाह. वाह. लक्ष्मी, कितीतरी दिवसांनी आपण सगळे असे हसत खेळत आनंदात गप्पा मारतोय ना ग. तुमच्या आनंदात मला पण सहभागी करून घ्याल ना? विश्वा, विश्वा, ये ना. ये ये रे. अगदी वेळेत आलास. बस ना. बस रे, बस विश्वा, बस. विश्वा, आमच्या वीणा वहिनीने आज मस्त कणसं भाजली आहेत. तुझ्यासाठी पण आणते. नाही 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 वहिनी, अरे नाही नाही काय जाग तू आण. हो, हा. कसा आहेस? मी बरा आहे काकू. जानू, तू कशी आहेस? कशी दिसतीये? फ्रेश वाटतेस. रादर जगातली सगळ्यात हॅपी मुलगी वाटतेस. खूप दिवसांनी तुला असं मोकळेपणाने हसताना बघतोय जानू. कारण आता मी माझ्या प्रेमाच्या हक्काच्या माणसांमध्ये आहे ना, म्हणून. ऍक्च्युली मला कधीच भेटायचं होतं तुला, पण जे घडलं त्यामुळे वाटलं की तुला सेटल व्हायला थोडा वेळ द्यावा, म्हणून मग नाही आलो. विश्वा, मला पण तुला भेटावंसं वाटत होतं, पण आता तुला माहितीये का, आपल्यावर लक्ष ठेवणारं, संशय घेणारं इथे कुणीही नाहीये.
कारण आता मी माझ्या आईबाबांच्या घरी आहे. त्यामुळे आता आपण मन मोकळेपणाने गप्पा मारू शकतो. करेक्ट. आणि मला काका काकूंनाही भेटायचं होतं, त्यांचंही कौतुक करायचं होतं. कौतुक? आणि आमचं? आणि कशाबद्दल? काका, आजकाल मुलीचा नवरा तिचं सासर कसंही असलं तरी आई बाबा हेच म्हणतात की बाळा ऍडजस्ट कर. आम्ही आमच्या काळात निभावून नेलं, तूही निभावून ने. पण तुम्ही असं नाही केलं. तुम्ही खंबीरपणे जानूच्या पाठीशी उभा राहिलात, जयंतला पोलीस स्टेशनमध्ये नेलत, तिला मानाने या घरात परत घेऊन आलात आणि आता अजूनही जपताय तिला. खरंच जगातल्या प्रत्येक मुलीला तुमच्यासारखे आई बाबा मिळायला पाहिजेत. हे मात्र अगदी खरं आहे. खरंच आय एम सो ब्लेस्ड. म्हणजे आय डोंट नो की मागच्या जन्मी मी अशी काय पुण्य केली आहेत म्हणून मला हे असे आई बाबा मिळाले. म्हणजे तुम्ही सगळेच माझ्या पाठीशी होतात म्हणून मी त्या जयंतच्या तावडीतून सुटू शकले. ए प्लीज, हे बोलून तू स्वतःला अंडर एस्टिमेट करू नकोस. अरे काका काकू, तुम्हाला माहिती नसेल, जयंत जेव्हा हिला जंगलात घेऊन गेला ना, हिने जयंतला बांधून ठेवलं आणि तिथून निसटले हो. म्हणजे याआधी मीही जयंतला फेस केलंय, पण त्याला फेस करताना धाकधूक असायची, मीही घाबरायचो. पण जानू नॉट ॲट ऑल, ती अजिबात घाबरली नाही. बस बस बस, अजून किती कौतुक करणार आहेस माझं. अँड बाय द वे, आई बाबांना तसंही आता सगळं माहिती आहे. ओके बरं, नको तो विषय. दॅट्स डन अँड डस्टेड. बरं जानू, ऑन अ सिरियस नोट, आता पुढे काय करायचं ठरवलंयस तू? कारण जे काय आहे ते तू मनमोकळेपणाने करू शकतेस, तुला हवं तसं जगू शकतेस. मला विचारशील तर एखादा कोर्स कर, अदरवाइज यू हॅव द स्किल्स, जॉब कर एखादा. काय वाटतं? खरं सांगायचं तर विश्वा, मी अजून तसा काही विचार नाही केलाय. कसं आहे ना, आता कुठेतरी मला मेंटली रिलॅक्स झाल्यासारखं वाटतंय. ठीक आहे, मग मोकळा मोठा श्वास घे, रिलॅक्स कर आणि तुला हवं तसं हवं तेव्हा डिसाईड कर. चल हे घ्या. घे विश्व. वहिनी, अगदी वेळेत आली आहेस तू, नाहीतर हा विश्वा असाच बडबड करत राहिला असता. विश्वा, एक सांगते मात्र मनातलं, तुझे खूप आभार. म्हणजे तू तिचा खरा मित्र आहेस हे सिद्ध केलंस रे. तिची साथ नाही सोडलीस. विश्वा, जानूचं दुःख आम्हाला नाही कळलं रे, तुला कळलं ते. जेव्हा हिची स्मृती केली होती, हिला काहीही आठवत नव्हतं, तेव्हाही तू आम्हाला सावध केलं होतंस, आम्हाला सांगितलं होतंस. पण आम्ही तुझं ऐकलं नाही, त्याबद्दल खरंच माफी मागतो. चुकलं आमचं त्यावेळेस. नाही काका, प्लीज तुम्ही सॉरी म्हणू नका. हे मात्र खरंय. विश्वाने कायम मला खूप सपोर्ट केलाय, कायम माझ्या पाठीशी उभा राहिलाय, कधीच हार नाही मानली त्याने. हे काय, मी इथे माझ्या मैत्रिणीचं कौतुक करायला आलो आणि तू माझंच कौतुक करते. नॉट फेअर या जानू. अरे याला काय अर्थ आहे? जर का तू तुझ्या मैत्रिणीचं कौतुक करू शकतोस तर मी माझ्या मित्राचं कौतुक का नाही करावं? त्याला पण वाईट वाटेल ना. झालं यांचं सुरू. मी नाही वीणा वहिनी, ही ही अशीच करते. एक मिनिट, मी काय केलंय आता? तू काय केलेस म्हणजे?